सब्सक्राइब कीजिए शब्द सम्राट न्यूज चैनल को और बेल आइकन को भी दबाइए लेटेस्ट न्यूज सबसे पहले देखने के लिए। नमस्कार, शब्द सम्राट न्यूज में आपका स्वागत है। मुंबई से सटे अंबरनाथ पूर्व परिसर में स्थित मलंग गढ़ पहाड़ पर मच्छिंद्रनाथ की समाधि पर माघी अमावस्या के दिन मलंग यात्रा की जाती है। ये यात्रा की शुरुआत शिवसेना के स्वागीय नेता आनंद दिगे जी द्वारा की गई थी। वहीं इस यात्रा में सैकड़ों श्रद्धालु आते हैं। वहीं आज शिवसेना शिंदे गढ़ के मुख्य नेता उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी ने समाधि पर पूजा की और आरती भी। इस यात्रा में हजारों लोगों ने समाधि पर पहुंचे और पूजा अर्चना की। वहीं इस मौके पर शिवसेना शिंदे गढ़ के कल्याण जिला प्रमुख गोपाल लांडगे, महेश गायकवाड़, राजेंद्र चौधरी के अलावा सैकड़ों शिवसैनिक मौजूद थे। चला एक मिनिट इकडे एक मिनिट
ओम नमो श्री मलंग मच्छेंद्राय जप करतो ओम नमो श्री मलंग मच्छेंद्राय 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 हरि ओम आदेश गुरुवरो आदेश आई भवानी शक्ती दे मलंगराला मुक्ती दे आई भवानी शक्ती दे मलंगराचं दर्शन घेतलंय काय दरवर्षीप्रमाणे माघ पौर्णिमेला हा मलंगनाथाचा उत्सव यात्रा या ठिकाणी होत असते. सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ही यात्रा सुरू केली आणि ती अखंडितपणे आजही सुरू आहे. आणि म्हणून हजारो लाखो भाविक भक्त राज्यभरातून या ठिकाणी दर्शनाला येत असतात आणि या मनोभावे नाथांचं दर्शन घेत असतात, नाथांच्या समाधीचं दर्शन घेत असतात. आणि या ठिकाणी ही मलंग यात्रा अनेक दिवस या ठिकाणी सुरू असते. राज्यातून परराज्यातून देखील हजारो लाखो भाविक या मलंगनाथाच्या उत्सवामध्ये यात्रेमध्ये सहभागी होतात. मी त्यांचं स्वागत करतो. यावेळेस मलंग भक्तांसाठी फेनिक्युलरची सेवा सुरू झालेली आहे. त्यामुळे यावर्षी ज्या लोकांना वयोवृद्ध आहेत, महिला आहेत, त्यांना इच्छा असून देखील मलंगनाथाचं नवनाथांचं दर्शन घेता येत नाही, वंचित राहतात, त्यांना फेनिक्युलरमुळे ही सेवा प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून सगळेच जण पायथ्याशी आलेले मलंग भक्त या ठिकाणी या मलंग मुक्तीच्या यात्रेमध्ये सहभागी होत आहेत. याचा आनंद आहे आणि सगळ्यांना दर्शन घेता येतं याचाही आनंद आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेला हा जो काही अखंड मलंग मुक्तीचा जो काही यात्रेचा सोहळा आहे, अविरतपणे अखंडपणे सुरू ठेवण्याचं काम या ठिकाणी मलंग भक्तांनी सुरू ठेवलेलं आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो. 1982 पासून कोर्टात केस चालू आहे. दुर्घटनेचा जसा हे लागलं तर मलंगगडाची केसचा निकाल लागावा यासाठी सरकारकडून काही यामध्ये बिलकुल ठाण्याच्या कोर्टातही हायकोर्टातही केस सुरू आहे आणि लवकरच या ठिकाणी मलंग भक्तांची इच्छा या ठिकाणी न्यायदेवता पूर्ण करेल.